सदर बस ही विजापूरवरून कोतेबोमलात, उमदी, मंगळवेढा, पंढरपूर, फलटण, स्वारगेट या मार्गावर जाणारी एकच बस आहे आणि सदर बसची सेवा ही 25 वर्ष झाली कंटिन्यू अतिरात सेवा चालू आहे. उमदी, मंगळवेढा आणि विजापूर मार्गावरती आलेली ही पहिली राजमाता जिजाऊ बस आहे स्वारगेट विजापूर. आणि आपली जी राजमाता जिजाऊ बस आहे ती मंगळवेढ्यामध्ये देखील पहिल्यांदा आलेली बस आहे. आणि उमदीकरांसाठी ही स्वारगेट ते विजापूर ही बस म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण उमदीसारख्या भागातून जाणारी ही एकमेव लालपरी आहे. स्वारगेट विजापूर, विजापूर स्वारगेट. नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि अतिशय खास अशा प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. मी आहे आता सध्या कर्नाटकातील विजापूरचं जे नवीन बस स्थानक आहे तिथे मी सध्याला आहे. आणि आता टाइम झालेला आहे सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आणि तुम्ही हे पाहू शकता, हे आहे विजापूरचं नवीन बस स्थानक. आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो 2 राज्यांना जोडणारा असणार आहे, कर्नाटक ते महाराष्ट्र. तर आपण कर्नाटकातील विजापूरमधून निघून पुढे आपण विठुरायाच्या पावनभूमीमध्ये म्हणजेच आपल्या पंढरपूरमध्ये जाणार आहोत. आणि विजापूर ते पंढरपूर असा प्रवास आज आपण करत आहोत. आणि स्वारगेट विजापूर या मार्गावरती नेहमीची जी आपली ऑर्डिनरी पुशबॅक सीटवाली जी नवीन लालपरी आहे ती लालपरी असते. पण आज योगायोग म्हणावं लागेल की या मार्गावरती आज एसटीच्या ताफ्यामध्ये नव्याने दाखल झालेली 3x2 सीटिंग असणारी नवीन कोरी राजमाता जिजाऊ बस आलेली आहे. मंगळवेढा, उमदी, विजापूर या मार्गावरती आलेली ही पहिली राजमाता जिजाऊ बस आहे नवीन. त्याच्यामुळे आपला जो आजचा प्रवास आहे तो खरोखरच खूपच स्पेशल आहे. आणि खास हा जो ब्लॉग आहे तो बनवण्यासाठी मी इथं विजापूरमध्ये आलेलो आहे, कारण अशी जी संधी आहे ती पुन्हा मिळत नाही आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे यासाठी मी विजापूरमध्ये आलेलो आहे. आणि तुम्हाला देखील आपल्या जो नवीन राजमाता जिजाऊ बस आहे तिचा प्रवास घडवणार आहे मी आजच्या या ब्लॉगमधून. आणि ही जी बस आहे ती 3x2 आहे, म्हणजेच एका साईडला 3 जण प्रवासी बसू शकतात आणि एका साईडला 2 जण प्रवासी अगदी आरामदायी बसू शकतात. तर या बसचा बाहेरील लुक, आतील लुक हे देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ही बस बहुतेक आजच्या पुरतीच आली आहे. उद्यापासून आपली जी नेहमीची लालपरी आहे पुशबॅक सीटवाली जी नवीन लालपरी आहे ती लालपरी या मार्गावरती असेल. त्यामुळे आजचा जो आपला प्रवास आहे तो स्पेशल असणार आहे. तुम्हाला देखील आजचा प्रवास खूपच आवडणार आहे. आणि या बसचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विजापूरमधून निघून ही बस उमदी, मोरबगी आणि बोबलाद मार्गे ही बस मंगळवेढ्याला जाते. आणि या मार्गे जाणारी ही एकमेव लालपरी आहे आपली विजापूर ते स्वारगेट. आणि या भागातील लोकांसाठी ही बस म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि या बसची सेवा जवळपास 20 ते 25 वर्ष झालं चालू आहे स्वारगेट ते विजापूर. आणि हा जो मार्ग आहे तो स्वारगेट आगार चालवतो. या मार्गावरती प्रवाशांची संख्या जर बघायची झाली तर या बसला फुल गर्दी असते. आणि प्रवाशांचा चेहरा वगैरे मी काही दाखवणार नाही आहे, कारण प्रवाशांची गोपनीयता आहे सगळं आपण लक्षात घेऊन आपला जो ब्लॉग आहे तो बनवत असतो नेहमी. त्याच्यामुळे या मार्गावरती गर्दी असते प्रवाशांची, कारण लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ही लालपरी विजापूरचे स्वारगेट ही लालपरी आहे ती या लोकांसाठी म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. नमस्कार, मी अक्षय प्रताप भुजबळ, स्वारगेट आगार. सदर गाडीचा विजापूरमधून निघण्याचा टाइम जुन्या बस स्टँडवरून 7:30चं टायमिंग आहे. विजापूरवरून निघण्याचा टाइम. गाडीचा मार्ग विजापूर, उमदी, मंगळवेढा, पंढरपूर, फलटण मार्गे जेजुरी, सासवड, हडपसर, स्वारगेट असा आहे. सदर गाडी सकाळी 6:30 वाजता निघून दुपारी 3:30 पर्यंत
स्वारगेटला पोहोचते. स्वारगेटवरून सकाळी निघण्याची टायमिंग सकाळी 9 वाजता आहे. सदर बस ही सासवड, जेजुरी, फलटण, पंढरपूर, मंगळवेढा, उमदी मार्गे संध्याकाळी 6-6:30 वाजता विजापूरला पोहोचते. ही जी बस आहे ती अगदी नवीन आणि अगदी भारी दिसते. तर या बसचा तिकीट दरामध्ये ज्या सवलती आहेत, ज्या बाकी ऑर्डिनरी बसमध्ये आहेत, त्याच सुविधा या बसमध्ये आहेत का सवलती तिकीट दराच्या? सदर बसमध्ये लालपरीला जे तिकीट दर आहे साध्या दरातच गाडी आहे. गाडी जरी नवीन दिसत असली तरी पण साध्या दरातच गाडी दिलेली आहे. सदर बस 3x2 अशी मेथड प्रमाण आहे. सदर बसमध्ये प्रवाशांसाठी चार्जिंग सुविधा आहे. मालासाठी डिक्की वगैरे आहे. सदर बस ही विजापूरवरून कोतेबमलात, उमदी, मंगळवेढा, पंढरपूर, फलटण, स्वारगेट या मार्गावर जाणारी एकच बस आहे आणि सदर बसची सेवा ही 25 वर्ष झाले कंटिन्यू अतिरात सेवा चालू आहे. सदर बसचं तुम्ही विजापूरवरून आरक्षणही करू शकता. सदर बस आपली आरक्षणासाठी उपलब्ध पण आहे. तरी सदर गाडीचा प्रवाशांना लाभ घ्यावा. धन्यवाद. तर मंडळी, ही जी नवीन राजमाता जिजाऊ बस आहे ती जरी नवीन आधीच असली तरी त्याचे तिकीट दर जे आहेत ते अगदी आपल्या ऑर्डिनरी बस प्रमाणे अगदी साधे तिकीट दर आहेत. महिलांना जे तिकीट दरामध्ये 50% सवलत आहे आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना जी 50% सवलत आहे तिकीट दरामध्ये आणि 75 वर्षावरील पुढील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी जी मोफत प्रवासाची जी सवलत आहे ती याच बसमध्ये लागू आहे आणि शासनाची इतर सवलती देखील या बसमध्ये लागू आहेत. आणि ही बस अगदी साध्या दरात आहे आणि खिशाला एकदम परवडणाऱ्या दरामध्ये आहे. मंडळी, ही बस आरक्षणासाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही या बसचं तिकीट जे आहे ते MSRTCच्या अधिकृत वेबसाईट स्थळावरून किंवा MSRTCचं जे अधिकृत ॲप आहे त्या ॲपवरून तुम्ही या बसचं जे तिकीट आहे ते अगोदर ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि रिझर्वेशन केल्यामुळे हक्काचं जे सीट आहे आपलं ते आपल्याला मिळून जातं आणि उभं राहून जो प्रवास करण्याचा जो त्रास आहे तो वाचतो आपला. या बसने आज आपण विजापूर ते पंढरपूर प्रवास करणार आहोत. ती बस आपल्या समोर आहे. नवीन कोरी 3x2 सेटिंग असणारी राजमाता जिजाऊ बस. तर हा आहे या बसचा समोरचा लुक. या बसची जी बांधणी आहे ती टाटाच्या चेजिसवर करण्यात आलेली आहे आणि लांबच्या प्रवासासाठी ही बस एकदम आरामदायी आणि चांगली आहे. तर हा आहे आपल्या या बसचा समोरचा लुक आणि जो साईडचा लुक आहे तो देखील मी तुम्हाला दाखवतो या बसचा. तर या बाजूला पाहिलं तर ड्रायव्हर साईडचा दरवाजा आहे आणि इथे आपल्या STचा लोगो आहे. त्याच्यानंतर इकडे जर बघायला गेलं तर राजमाता जिजाऊचा ब्रँडिंग लोगो आहे. तर मंडळी, इथं सामान वगैरे ठेवण्यासाठी सामान कक्ष दिलेला आहे. मोठी डिक्की दिलेली आहे. तुम्ही इथं सामान वगैरे ठेवू शकता. पाठीमागे इमर्जन्सी दरवाजा दिलेला आहे आणि ही या बसची पाठीमागची बाजू आहे. या बसच्या पाठीमागे वरती एक CCTV कॅमेरा दिलेला आहे जेणेकरून पाठीमागचं जे दृश्य आहे ते चालकाला पुढे दिसावं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असा लोगो आहे आणि इथे आपल्या MSRTCची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. नंतर शालेय विद्यार्थ्यांकरिता मदतीसाठी विनाशुल्क दूरध्वनी क्रमांक आहे. म्हणजे जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मदतीसाठी इथे विनाशुल्क दूरध्वनी क्रमांक आहे, हेल्पलाईन नंबर. आणि तिथून पुढे खाली MSRTCचा जो टोल फ्री नंबर आहे तो दिलेला आहे इथं. आणि इथे देखील एक राजमाता जिजाऊचा ब्रँडिंग लोगो दिलेला आहे आणि असा आहे या बसचा पाठीमागचा लुक. आणि ही जी बस आहे ती स्वारगेट आगाराची आहे, पुणे विभाग. तर हा होता या बसचा पाठीमागचा लुक आणि तुम्हाला या साईडचा देखील लुक दाखवतो. तर या बसच्या दुसऱ्या साईडला देखील इथं सामान ठेवण्यासाठी एक छोटी डिक्की, एक मोठी डिक्की अशा 2 डिक्क्या दिलेल्या आहेत सामान कक्ष ठेवण्यासाठी. आणि या साईडला राखीव टायर कक्ष आहे. इकडे देखील एक मोठी डिक्की दिलेली आहे. आपलं जे मोठं सामान असतं ते तुम्ही इथं ठेवू शकता. आणि इथे बॅटरी कक्ष आहे. आणि ही जी बस आहे ती अगदी साध्या दरामध्ये आहे. तर हा होता या बसचा बाहेरील लुक. तर आता आतील जो लुक आहे तो तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, बसच्या कॅबिनमधला जर व्ह्यू बघायचा झाला तर इथं तुम्ही पाहू शकता. इकडे एक CCTV कॅमेरा दिलेला आहे. नंतर इथे मॉनिटर स्क्रीन आहे. तिथं CCTV कॅमेरामधील जो व्ह्यू आहे तो इथे पाहता येतो. आणि हे जे आहे तो माईक आहे. जे पाठीमागील प्रवासी आहेत त्यांना या माईकद्वारे आवाज म्हणजे देता येतो पाठीमागे. तर असा आहे कॅबिनचा व्ह्यू. आणि इथे वरती एक CCTV कॅमेरा आहे. इकडे एक आहे समोर आणि इकडे एक आहे. हा जो कॅमेरा आहे तो मागील जे प्रवासी आहेत त्यांचा व्ह्यू कॅप्चर करतो हा कॅमेरा. आणि हा जो कॅमेरा आहे तो चढ उतार करणारे जे प्रवासी आहेत त्यांचा जो व्ह्यू आहे तो कॅप्चर करतो. आणि या बसमध्ये 3x2 सेटिंगची आसन व्यवस्था दिलेली आहे. म्हणजेच
या साईडला 3 प्रवासी आणि या साईडला 2 प्रवासी अगदी आरामदायी बसू शकतात. आणि या बसमध्ये 56 सीट आहे. या बसमध्ये 56 सीट्स आहेत टोटल. बसच्या पाठीमागच्या बाजूला देखील एक CCTV कॅमेरा आहे आणि हा CCTV कॅमेरा जे पुढील सर्व प्रवासी आहेत त्यांचा जो व्ह्यू आहे तो कॅप्चर करतो. आणि वरती एक इमर्जन्सी हॅच दिलेला आहे ज्यामध्ये हा इमर्जन्सी हॅच आहे. नंतर इथं वरती बॅगा वगैरे सामान वगैरे ठेवण्यासाठी पुरेशी जागा दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी USB चार्जिंग पॉईंट्स दिलेले आहेत. प्रत्येक सीटच्या खाली USB चार्जिंग पॉईंट आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर इथं तुम्ही पाहू शकता. इथं USB चार्जिंग पॉईंट आहे. आणि या साईडला देखील बघितलं तर इकडे देखील चार्जिंग पॉईंट आहे. समोर एक स्क्रीन दिलेली आहे ज्याला आपण सूचना फलक म्हणू शकतो. आपल्या राजमाता जिजाऊचा असा होता बाहेरचा आणि आतील लोक. आणि आपली जी राजमाता जिजाऊ बस जी आहे ती आता मार्गस्थ होत आहे पुढे. विजापूरचे जे जुनं बस स्थानक आहे तिकडे. विजापूरचे जे नवीन बस स्थानक आहे तिथून आपण निघालो. विजापूरचे जे जुनं बस स्थानक आहे तिकडे आणि आपण आता विजापूरचे जे जुनं बस स्थानक आहे तिकडे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हे आहे विजापूरचं जुनं बस स्थानक. आणि इकडे आहे आपली राजमाता जिजाऊ बस. आणि जे जुनं बस स्थानक आहे विजापूर तिथे आपली लालपरी फलाट क्रमांक 16च्या समोर लागलेली आहे. विजापूर ते स्वारगेट. आणि विजापूरचं जे जुनं बस स्थानक आहे तिकडून ही लालपरी सकाळी 6:30 वाजता मार्गस्थ होते पुढे स्वारगेटला जाण्यासाठी. तुम्ही लुक बघू शकता गाडीचा कसा दिसतो. एकदम झक्कास म्हणावं लागेल. कशी दिसते बघू शकता आपली राजमाता जिजाऊ बस. आणि तुम्ही आपल्या बसचा मार्ग पाहू शकता. आपली बस विजापूरमधून निघते. नंतर उमदी, मंगळवेढा, पंढरपूर आणि फलटण मार्गे ही बस स्वारगेटला जाते. विजापूरच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला चहासाठी थांबलेले आहे. तर मस्तपैकी एक चहा घेऊयात. तर मंडळी, महाराष्ट्र कर्नाटकची बाँड्री ओलांडून आपण आता आपल्या लाडक्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आपण आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोणते बोबलाद या गावामध्ये पोहोचलो होतो. आणि आता टाईम झालेला आहे सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आणि या बसच्या सस्पेन्शनबद्दल जर सांगायचं झालं तर अगदी चांगलं सस्पेन्शन आहे. इंजिनच्या आवाजबद्दल जर सांगायचं झालं तर अगदी स्मूथ आवाज आहे. असं जास्त आवाज वगैरे नाही आहे. इथून पुढे आपण आता उमदीच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी, विजापूरमधून निघाल्यानंतर आपण महाराष्ट्र कर्नाटकची बॉर्डर ओलांडून तिथून पुढे आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला. आणि तिथून पुढे आपण कोणते बोबलाद आणि लवंगा, मोरबगी, बोरगी, बालगाव, हळवी मार्गे आपण आता उमदीमध्ये पोहोचलो आहोत. आणि आता टाईम झालेला आहे सकाळचे ठीक 8 वाजलेले आहेत. आणि आपण आता उमदीमध्ये आहोत. आणि जे प्रवासी उमदीमधून पुढे थेट पंढरपूरला आणि पुढे पुण्याला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही बस म्हणजे एक उत्तम सोय आहे. या भागातील प्रवाशांसाठी आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ही बस म्हणजे एक उत्तम प्रकारची सोय आहे. कारण उमदीसारख्या भागातून पुढे थेट आपल्याला या बसने पुढे थेट पंढरपूरला जाता येतं आणि पुढे थेट पुण्याला देखील या बसने जाता येतं. आणि उमदीमधून जे भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे पंढरपूरला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी देखील ही बस म्हणजे एक उत्तम प्रकारची सोय आहे. आणि उमदी, मंगळवेढा आणि विजापूर मार्गावरती आलेली ही पहिली राजमाता जिजाऊ बस आहे. आणि उमदीकरांसाठी
ही स्वारगेट ती विजापूर ही बस म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण उमदीसारख्या भागातून जाणारी एकमेव लालपरी आहे स्वारगेट विजापूर, विजापूर स्वारगेट. आणि इथून पुढे आपण आता शिवणगी फाटा, उलजंती, मरवडे आणि मंगळवेढा मार्गे आपण आता पंढरपूरला जाणार आहोत. इथे आपली बस थांबली आहे चहा नाश्त्यासाठी, तर बघू काहीतरी चहा नाश्ता वगैरे करून घेऊयात. तर मंडळी आपण नाश्त्यामध्ये एक दालचिरास घेतलेला आहे, तर मंडळी या नाश्ता करायला. आणि इथून पुढे आपला प्रवास सुरू होणार आहे पंढरपूरच्या दिशेने. तर मंडळी नाश्ता वगैरे झालेला आहे आणि इथून पुढे आपली राजमाता जिजाऊ बस आता मार्गस्थ होत आहे पुढे शिवणगी फाटा, हुलजंती, मरवडे, मंगळवेढा आणि पंढरपूरच्या दिशेने. आणि जे उमदीकर आहेत आणि उमदी भागातील इतर प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही बस म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण या मार्गावरून धावणारी ही एकमेव लालपरी आहे स्वारगेट आगाराची, विजापूर ते स्वारगेट. आणि यामुळे जे उमदीकर आहेत आणि जे इतर भागातील जे प्रवासी आहेत त्यांना थेट पंढरपूरपर्यंत आणि पुढे थेट पुण्यापर्यंत जाण्याची सोय या बसमुळे उपलब्ध होते. आणि या भागातील प्रवाशांसाठी ही बस म्हणजे एक उत्तम सोय बनलेली आहे. आणि या मार्गावरती रोज आपली जी पुशबॅक सीटवाली नवीन लालपरी आहे ती लालपरी असते, पण या मार्गावरती आज नवी कोरी राजमाता जिजाऊ बस आल्यामुळे या मार्गावरील प्रवासी पण अगदी उत्सुक आहेत. तर मंडळी उमदीमधून निघाल्यानंतर आपण आता हुलजंतीमध्ये पोहोचलो होतो आणि आता टाईम झाला आहे सकाळचे बरोबर 8:30 वाजलेले आहेत. आणि विजापूरमधून निघाल्यानंतर स्वारगेटला जाण्यासाठी हुलजंती हा एक प्रमुख थांबा आहे. हुलजंतीमधून देखील जे प्रवासी आहेत जे पुढे स्वारगेटला जातात आणि पुढे थेट पंढरपूरला देखील जातात. आपण आता पोहोचलो संतांची भूमी असलेल्या मंगळवेढामध्ये आणि आता टाइम झालेला आहे सकाळचे ठीक 9 वाजलेले आहेत. आणि आपण आता मंगळवेढामध्ये पोहोचलो आणि हे आहे मंगळवेढाचं बस स्थानक. आणि आपली जी विजापूर स्वारगेट लालपरी आहे ती साधारण 9च्या आसपास येते सकाळी मंगळवेढामध्ये. आणि आपण आता जाणार आहोत पुढे पंढरपूरच्या दिशेने. पंढरपूर काय आता एवढं लांब नाही आणि जवळपास अर्धा तास लागेल आपल्याला पंढरपूरला पोहोचण्यासाठी. आणि आपली जी राजमाता जिजाऊ बस आहे ती मंगळवेढामध्ये देखील पहिल्यांदा आलेली बस आहे, स्वारगेट विजापूर राजमाता जिजाऊ बस. आणि आतापर्यंत आपण आपल्या प्रवासातील विजापूर, उमदी, मंगळवेढा एवढे स्टॉप पार केलेले आहेत. आणि इथून पुढे आपण आता पंढरपूरच्या दिशेने जाणार आहोत. आणि आपली जी राजमाता जिजाऊ बस आहे ती पुढे फलटण मार्गे स्वारगेटला जाणार आहे. तर मंडळी सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत आणि आपण आता विठुरायाची नगरी पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत. सकाळी ठीक 6:30 वाजता विजापूरमधून सुरू झालेला प्रवास हा आपला आता विठुरायाची नगरी पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेला आहे. आणि आपला हा प्रवास विजापूर ते पंढरपूर इथंपर्यंतच होता. आणि मी आता इथे उतरणार आहे पंढरपूरमध्ये. आणि आपली जी बस आहे ती इथून पुढे आता नातेपुते, फलटण, जेजुरी मार्गे पुढे स्वारगेटच्या दिशेने जाणार आहे. तर विजापूर ते पंढरपूर या मार्गावर आपल्याला राजमाता जिजाऊ या बसने प्रवास करण्याचा अनुभव घेता आला. तर कसा वाटला आपला आजचा हा विजापूर ते पंढरपूर राजमाता जिजाऊ बसने केलेला प्रवास कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एक अशा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय हरी, जय विठ्ठल.